नमस्कार. आपला सीईटी सेलचा जो भरलेला फॉर्म आहे सध्याचा, तर त्यामध्ये काही रेड मार्क आलेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. तुमच्याकडे तसा रेड मार्क आलेला आहे का? तर हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय. आणि हा रेड मार्क ऑनलाईन आलेला आहे आपल्या प्रोफाईलवर. तर तो चेक करणं गरजेचं आहे प्रत्येकाला. काय करायचं बघा, सीईटी सेल या वेबसाईटला जायचं. त्यानंतर नीट यूजीमध्ये आपल्याला ही जी लिंक आहे साइन इन करण्याची, तर हे घरच्या घरी तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. तुम्ही जर एखाद्या कॉन्सलरकडे जॉईन असाल तर त्यांच्याकडनं ही माहिती तुम्ही मिळवू शकता की मोबाईलवरून लॉग इन कसं करायचं. आमच्याकडे जे जॉईन आहे तर त्यांना मी सकाळी सांगितलेलं आहे की मोबाईलवरून जॉईन नेमकं हे लॉग इन कसं करायचं. बघा आता यामध्ये आपण एखाद्या विद्यार्थ्याचं जे लॉग इन आहे तर ते करून बघूया की जी विद्यार्थ्याचा प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता हे जे नाव आहे तर हे मागच्या व्हिडिओ प्रमाणे मी हाईड केलेलं आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं, हे जे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे यावर क्लिक करायचं. ज्यावेळेस आपण असं करणार आहे तर हे मेडिकल अँड आयुष एज्युकेशनवर आपल्याला क्लिक करायचं. मोबाईलवर सुद्धा हे काम होतं. आता यामध्ये स्टेटस दिलेलं आहे की डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली. तुमचा असं स्टेटस यायला पाहिजे. लक्षात घ्या, हे जे डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुलीचा स्टेटस आहे तर हे इनकम्प्लीट वगैरे तुमचं दिसतंय का, तर यावर थोडं फोकस करा. आता हे सक्सेसफुल आहे, हे बघा हे सक्सेसफुल आहे. आता याला आपल्याला क्लिक करायचं इथं. ज्यावेळेस आपण इथं क्लिक करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हे नेक्स्ट पेजवर घेऊन जाणार आहे. तर हे मोबाईलवरून घरच्या घरी चेक करता येतं, पण मोबाईलला डेस्कटॉप मोडवर आणावं लागतं. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमी जॉईन केलेली असेल तर हे कसं आणायचं नेमकं डेस्कटॉप मोडला, तर हे तुम्हाला माहिती आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे असं करणार आहे तर त्यावेळेस या साईडला बघा, हे जे तुम्हाला हे नेव्हिगेशन्स दिलेले आहेत हे वाले, तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोडचा ऑप्शन शोधायचं की जे प्रोफाईल स्टेटसच्या खाली आहे. बघा हे प्रोफाईल स्टेटस आहे आणि त्याच्या खाली डॉक्युमेंट्स अपलोड नावाचा ऑप्शन आहे. तर आपल्याला काय करायचं, हे जे डॉक्युमेंट्स अपलोड नावाचा ऑप्शन आहे तर यावर क्लिक करायचं. आता बरेच विद्यार्थी काय करतात की इथं चेक करून राहिले की सर हे अपलोड तर बरोबर आहे, सर्व कुठलाही रेड मार्क नाही. असं नाही, या अपलोडवर क्लिक करून नंतर आतमध्ये नेमकं काय आहे तर ते आपल्याला चेक करायचं. बघा यावर जर आपण क्लिक केलं तर हे आपल्याला आपण अपलोड केलेले जे डॉक्युमेंट्स आहे तर त्यावर घेऊन जाणार आहे. तुमचे जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला दिसतील. पण आता यात बघा, आता हा जो स्टुडंट आहे याला एक रेड मार्क आलेला आहे. इथं बघा नंबर मिसमॅच दिसतंय, तर हा एक रेड मार्क आलेला. तर हा नेमका कशाला आलेला आहे, तर हे जे 10 नंबरचं डॉक्युमेंट्स यानं अपलोड केलेलं आहे तर याला हा रिमार्क आलेला आहे. आता हा नंबर मिसमॅच नेमका कोणत्या डॉक्युमेंट्सचा आहे तर हे तुम्हाला कळलं, तर याचं करेक्शन तुम्हाला करावं लागतं. हे नवीन डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि नंतर मग सबमिटवर क्लिक करावं लागतं. हे सगळं या पद्धतीने चालतं. आता हे एकच फक्त आपल्याला असंच मार्क येईल का सर्टिफिकेटच मार्किंग येईल का, तर असं काही नाही. मी काही विद्यार्थ्यांचे जे आमच्याकडचे स्क्रीनशॉट आहे की जे आमच्या जिजाऊ अकॅडमीला जॉईन आहे तर त्यांचे काही स्क्रीनशॉट आपल्याकडे आहेत, तर ते आपण बघूया. बघा आता यामध्ये हा पहिला जो स्क्रीनशॉट आहे तर यामध्ये नंबर 1 लाच आलेला आहे. बघा इकडे जर तुम्ही बघायला गेलात नंबर 1 लाच आलेलं दिसल तुम्हाला. हे इथं ब्लर डॉक्युमेंट्स आणि प्लीज रिअपलोड हे इथं दिलेलं आहे. थोडक्यात हे जे ऍडमिट कार्ड आहे तर हे ब्लर आलेलं आहे या स्टुडंटचं, तर याला हे परत अपलोड करायचं सांगितलेलं आहे. पुढचं जर आपण बघितलं समजा तर या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे तर याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचं एक रिमार्क आलेलं आहे की यामध्ये जी डेट आहे तर ही डेटच नाही मेन्शन केलेली आहे, तर त्यामुळे हे असं आलेलं आहे. यानंतर जर पुढचा स्टुडंट आपण जर का बघितला तर यामध्ये परत जे आपलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे तर त्याचाच रिमार्क आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने आहे. तर हे सगळे रिमार्क व्यवस्थित चेक करा. तुम्ही जर कुठे जॉईन नसाल, अजूनही तुमच्या अपलोडेड डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असतील, आमच्याकडे जर जॉईन व्हायचं असेल तर अजूनही तुम्ही जॉईन होऊ शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही कुठे जॉईन असाल तर मग विनाकारण परत आमच्याकडे जॉईन होऊन फायदा नाही, कारण तिकडचे जे पैसे आहेत तर ते तुमचे वेस्ट जातील. तर असं करू नका. तिकडे जर जॉईन असाल त्यांच्याकडनंच हे प्रॉब्लेम तुम्ही विचारा आणि सॉल्व्ह करून घ्या. पण कुठे जॉईन नसाल, व्हायचं असेल तर अजूनही होऊ शकता. फक्त सेंड क्यूआर असा मेसेज करा, तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर केले जातील. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.